नमस्कार, जान्हवीज किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत। आज 15 ऑगस्ट आहे, स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा। आजची रेसिपी घेऊन येत आहे उपासाची गोड लापशी। चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला। मी आजची रेसिपी उपासाची लापशी बनवणार आहे। त्यासाठी 1 वाटी भगर स्वच्छ निवडून धुवून घेतली आहे। भाजून घेताना 1 चमचा तूप टाकून भाजून घेत आहे। भगर छान भाजून झाले आहे। यामध्ये आता 1 ग्लास गरम पाणी केलेलं टाकून घेणार आहे। जास्त पाणी टाकायचं नाही। विलायची घेतली आहे ती टाकायची आहे याच्यामध्ये। उपासाची लापशी शिजत आली आहे। यामध्ये खजूर घेतले आहे आणि ड्रायफ्रूट्स घेतले आहेत, हे टाकून घ्यायचे। बारीक चिरून गूळ घेतलेला आहे 1 वाटी। मिक्स करून घेणार आहे आता हे साहित्य। पाच मिनिटं झाकण ठेवून वाफलून घ्यायचे आहे। या ठिकाणी मनुके आणि खोबरेचा किस घेतलेला आहे थोडासा, तोही टाकून घेणार आहे। तर या ठिकाणी लापशी तयार झालेली आहे। आज कृष्ण जन्माष्टमी उपास आहे, गोकुळाष्टमी। नैवेद्यासाठी ही मी गोड लापशी बनवलेली आहे। हे ताट डिश नैवेद्यासाठी सजावट केलेली आहे। तर उपासाची गोड लापशी रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। आवडली तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा। थँक्यू आणि सर्वांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या पण खूप खूप शुभेच्छा।